तर आपण पाहिलं की जागतिकीकरण म्हणजे काय, की जागतिकीकरण म्हणजे एक असं स्टेज की ज्याच्या माध्यमातून सर्व देश एकत्र येतात, मुक्तपणे व्यापार करतात आणि व्यापाराच्या माध्यमातून, या व्यापाराच्या माध्यमातून नफा कमवतात. आपण पाहिलं मागच्या लेसनमध्ये, मागच्या भागामध्ये की भारताने सुद्धा या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये, या जागतिकीकरणामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. पण या जागतिक प्रक्रियेमध्ये जरी भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार केलेला असला तरी विचाराशी तडजोड मात्र केलेली नाही. आणि म्हणून आपल्याला इथे पाहायचं आहे की जागतिकीकरणाचे घटक जे काही राजकीय क्षेत्र आहे त्यातला आपण लोकशाहीचे महत्व, राज्याचे महत्व आपण पाहिले दोन मागच्या व्हिडिओमध्ये. आता तिसरं बघ पाहूया आपण की बिगर राजकीय घटक. आपण पाहिलं की बिगर राजकीय घटक म्हणजे की नागरी समुदाय, या नागरी समुदायाचं महत्व वाढलेलं आहे. पूर्वी ग्रामीण समुदाय होता, आदिवासी समुदाय होता आणि शहरी समुदाय होता. जरा नागरी समुदाय म्हणू. पूर्वी आदिवासी समुदाय केवळ आपल्या भागापुरतं जगत होता, तर ग्रामीण समुदाय केवळ गावापुरते जगत होता. तर आता नागरी समुदाय झपाट्यानं वाढत चाललेला आहे. मग या नागरी समुदाय वाढत चाललेला असल्यामुळे नागरीकरणाच्या माध्यमात असंख्य लोक जोडले गेले. आपण पाहिलं शहराच्या शहर, वस्तीच्या वस्ती फुलल्या. शहरामध्ये जागा राहिली नाही. का बरं? कारण हा सर्व जागतिकीकरणाचा प्रभाव आहे. सपोज जर असं असतं ज्याप्रमाणे गाव आहे त्याचप्रमाणे शहर जर असते तर शहरात कोणी आलं असतं का? नाही. तर शहरामध्ये सुख सुविधा असतात. आपण पाहिलं की शहरामध्ये तंत्रज्ञान असते. आपण पाहिलं की शहरामध्ये सर्व फॅसिलिटीज असतात. एव्हन तुम्हाला संध्याकाळी स्वयंपाक सुद्धा करायचं काम नाही, तर तुम्हाला वाटलं की चला आपल्या घरी डबा घेऊन येऊ, चला आपण बाहेरून जेवण करून येऊ, चला आपण फिरून येऊ. ह्या सर्व गोष्टी आणि हे सर्व ज्या गोष्टी आहे ह्या सर्व जागतिकीकरणाच्या माध्यमातून घडत आहे. कसं जागतिकीकरणाच्या माध्यमातून? की विदेशातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या भारतामध्ये येतात, शहरामध्ये येतात, शहरात त्याचा प्रसार केला जातो आणि शहरामध्ये तशी संस्कृती, तसं कल्चर बनते. आपण पाहिलं मुंबईमध्ये ज्याप्रमाणे विदेशासारखे हॉटेल्स तयार करणं, विदेशासारखे बीचेस तयार करणं आणि मग त्या पद्धतीचं एक प्रकारे जीवन जगणं. आणि मग हेच आपल्याला पाहायचं आहे की बिगर राजकीय घटक, मग असे लोक वाढत जातात आणि मग स्वयंसेवी संघटना आणि गैर सरकारी संस्था अशा ह्या सर्व या ठिकाणी काम करतात. मग त्यातल्या काही शहरात येणारे लोक आहेत, प्रत्येक जण सुखी असते असं नाही. काही लोकांना पैशाची अत्यंत निकड असते. काही लोक गरीब असतात, शहरात येतात, रोजगाराच्या शोधात येतात. मग काही लोकांना जर असाध्य आजार जडला गेला, समजा कॅन्सर झाला, त्याहीपेक्षा मोठी बिमारी झाली, एखादं सपोज ऑपरेशन करायचं आहे, तर अशा वेळेस समाजामध्ये काही संस्था एकत्र आलेल्या आहे आणि मग या संस्थेच्या माध्यमातून हे लोक एकत्र येऊन या लोकांना पैसा पुरवतात, त्या लोकांचे ऑपरेशन करतात, त्या लोकांच्या तब्येतीवर, त्यांच्या आरोग्यावर हे लोक पैसा खर्च करतात. अशा काही आहे, जसं ह्युमन बिईंग म्हणून आहे, ज्यात सलमान खान काम करतो आहे, ज्यात आणखी काही हिरो काम करत आहे. मग हे काय करतात? या लोकांना, अशा लोकांना आरोग्यविषयक सुविधा त्यांना मिळाव्या म्हणून ते त्यांना पैसा पुरवतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आपण पाहिलं की एक नाम फाउंडेशन म्हणून आहे. काय करते हे नाम फाउंडेशन? नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे, माहिती आहे तुम्हाला, हे दोघं त्यामध्ये जोडल्या गेले आहेत. नाम फाउंडेशन काय करते की जे शेतकरी लोक आहेत, जे कर्जबाजारी आहेत, जे दारिद्र्य आहेत, सपोज एखाद्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली असेल
तर त्या विधवा स्त्रीला, त्या घरांना एक प्रकारे ते मदत करते. 10,000 20,000 त्याचप्रमाणे घरी लागणारं अन्नधान्य किंवा इतर बऱ्याचशा सुविधा त्या देतात. कशासाठी? की हे सर्व एक प्रकारे संस्था आहे, ज्याला NGO म्हणतो आपण इंग्रजीमध्ये. आणि मग काय करतात? हे अशा सुविधा प्रोव्हाइड करतात लोकांना. म्हणून अशा बिगर राजकीय घटक ज्याला म्हणतो, अशा काही संस्था, अशा काही संघटना या जागतिकीकरणामध्ये काय करतात? सहभाग नोंदवतात आणि या लोकांना मदत पुरवतात. मग हे भारतातच नाही तर हे विदेशात सुद्धा अशा संस्था आहेत. आणि या जागतिकीकरणाच्या माध्यमातून सर्व लोकांच्या जगात सुद्धा अशा संस्था आहेत की भारतातले लोक त्या इतर संस्थेमध्ये सहभागी झालेले आहे आणि मग विदेशातून सुद्धा मदत येते आहे आपल्याला. त्याला म्हणतात बिगर राजकीय घटक. त्यानंतर बघूया आपण मानवी हक्क. आपण पाहिलं की भारतीय अर्थव्यवस्थेने जी आहे ही मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे आपल्या भारताची. मग अशा वेळेस अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या काही मूलभूत घटक आहेत त्या शासनाने मान्य केल्या. त्याचबरोबर आता शिक्षण सुद्धा आलं, बरोबर आहे. आणि मग हे सर्व जे काही आहे, शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा, त्याचप्रमाणे स्वास्थ्य. का बरं स्वास्थ्य? कारण आरोग्य महत्वाचं आहे. आपण पाहिलं सध्या की सरकार सध्या कोरोनाशी लढते आहे, आपण सुद्धा कोरोनाशी लढतो आहे, बरोबर आहे. मग सरकार अशा लोकांना जर कोरोना झाला, गरीब आहे, तो खाजगी दवाखान्यात तो जाऊ शकत नाही, इस्पितळामध्ये जाऊ शकत नाही, तर तो काय करतो? सरकारी दवाखान्यात जातो आणि शासन मग त्याला त्या दवाखान्याला पैसा प्रोव्हाइड करतं आपल्या माध्यमातून, बरोबर. जो काही खर्च झाला तो खर्च देतो. का बरं? कारण सर्वात महत्वाचं आहे सरकारचं ते काम आहे. आणि त्यामुळे जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये मानव वंचित राहिला नाही पाहिजे, त्या मानवाकडे दुर्लक्ष झालं नाही पाहिजे, हे शासनाला ठरवावं लागते. आणि म्हणून मानवी हक्क महत्वाचे आहे. याआधी सुद्धा आपण पाहिलेलं आहे की लोक कल्याणापेक्षा स्वातंत्र्याच्या हक्कावर जास्त भर देतात. लोकांना स्वातंत्र्य पाहिजे आहे, लोकांना स्वातंत्र्य आपण देतो आहे, पण लोकांनी स्वातंत्र्य दिल्यानंतर स्वातंत्र्याचा उपभोग घेतला पाहिजे, पण दुसऱ्याचं स्वातंत्र्य धोक्यात आलं नाही पाहिजे, याकडे लक्ष दिलं पाहिजे. मला स्वातंत्र्य आहे म्हणून मी काही करेल काय? रात्री 12 वाजता उठून दुसऱ्याच्या घरासमोर आपण बँड वाजू काय? मला स्वातंत्र्य, मी काही करेल, असं नसते. आपल्याला जरी स्वातंत्र्य मिळालं तरी समोरच्याला सुद्धा स्वातंत्र्य आहे, त्याच्या स्वातंत्र्याचा भंग झाला नाही पाहिजे, एवढं मात्र आपल्याला लक्षात ठेवावं लागते. जसं आता तसंच जागतिक स्तरावर आहे की आपण पाहिलं की जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जसं भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये एक सिंधू नदी आहे. मग या सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा प्रश्न आहे, तर भारताने जो पाकिस्तानशी करार केलेला आहे त्या कराराप्रमाणे दोन देशामध्ये कितीही भांडणे झाली तरी त्या कराराप्रमाणे त्यांना पाणी सोडावंच लागते, त्यांच्या हिश्श्याचं पाणी सोडावंच लागते. कारण जागतिकीकरणामध्ये आपण त्या देशाशी बाध्य झालेलो आहो आणि तेवढं क्युसेक पाणी त्यांना सोडावंच लागते. म्हणजे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये एक देश शक्तिशाली झाला आणि दुसऱ्यावर अधिराज्य गाजवतो आहे असं होत नाही. आणि म्हणून एक प्रकारे मानवी हक्क पायदळी तुडवल्या जाणार नाही, हे जागतिकीकरणामध्ये प्रामुख्याने लक्षात ठेवावं लागते. त्यानंतर आहे विचार प्रणाली. आपण पाहिलं की चीनने साम्यवादी विचार प्रणालीचा स्वीकार केला, अमेरिकेने भांडवलशाही विचार प्रणालीचा स्वीकार केला, तर भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. कारण आपण पाहिलं की भारतामध्ये लोकांचं राज्य आहे, बरोबर आहे. आपल्याला माहित आहे आपण प्रगती उशिरा करत आहोत, लेट करत आहोत, लवकर प्रगती होत नाही, त्याला जबाबदार लोकशाही सुद्धा आहे. पण लोकांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आल्या नाही पाहिजे याकडंच शासन जास्त लक्ष देते. का बरं? सरकारच्या विरोधात एक सुद्धा व्यक्ती भारी जाते. कधी कधी आपण पाहिलं बरेचसे प्रकरण होते, सरकारच्या विरोधात लोक जातात, एक व्यक्ती. पण चीनमध्ये अशी सोय नाही आहे, साम्यवादी विचारसरणी आहे तिथे. तिथे एक व्यक्ती सरकारच्या विरोधात जाऊ शकत नाही. तिथले मीडियावाले
सरकारच्या विरोधात काम करू शकत नाही. का बरं? कारण साम्यवादी विचारसरणी असल्यामुळे शासनाचा त्या लोकांवर, यौवन तेथील मीडियावर सुद्धा अंकुश असतो. इथे तर रात्री 2 वाजता मीडियावाले हजर राहतात. आले का लोक पाहतात ते, आणि त्या माध्यमातून एक प्रकारे आता ड्रगच्या प्रकरणामध्ये बऱ्याचशा हिरोईन्स इन्व्हॉल्व झालेल्या आहे. रात्री 2-2 वाजता त्यांचे राहतात. आले हे सांगतात, त्यांना विचारतात. का बरं? कारण भारतामध्ये लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला. आपण पाहिलं रात्री 12 वाजता जर दीपिका आली, 2 वाजता जरी आली तर तिच्यापाशी हजर राहतात, तिला विचारतात. का बरं? कारण ज्या विचारणं भारताला आवश्यक. आपण पाहिलं साम्यवादी चीनमध्ये लोकांच्या विचारांना महत्त्व दिलं जात नाही, तर सर्वात महत्त्व दिलं जातं ते सरकारच्या नीतीकडं. सरकार म्हणेल तो कायदा, आणि म्हणून आपल्याला भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि आपण त्याचा अंगीकार केलेला आहे. तर बघूया आता शेवटचा आहे तंत्रज्ञान. जागतिकीकरणामध्ये आपण पाहिलं, जागतिकीकरण चालू आहे आपलं, सर्व देश एकत्र आलेले आहे, सर्व देशासोबत आपण व्यापार करत आहे. पण याच्या मागचं खरं कारण आहे ते आहे तंत्रज्ञान. जर तंत्रज्ञानच नसतं तर आपण पैदल दुसऱ्या देशात गेलो असतो काय? नाही. कारण हे सर्व शक्य झालं तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. रस्ते मार्ग असो, जलमार्ग असो, हवाई मार्ग असो, याच्या माध्यमातून आपण पाहिलं की आपण विदेशात गेलो, तिथल्या वस्तू आपण बोलावू शकलो, व्यापार करू शकलो या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. आणि म्हणून 1990च्या दशकात जागतिक संप्रेषणाच्या बाबतीत जर म्हणाल तर आपला सर्वात जास्त डेव्हलप झालेलं होतं. तर त्यामध्ये मोबाईल आहे, टेलिफोन आहे, फॅक्स आहे, इंटरनेट आहे. कारण या सर्व गोष्टी महत्त्वाच्या होत्या व्यापारामध्ये. कारण इंटरनेट नसतं प्रभावी तर आपण जो ग्लोबलायझेशन जागतिकीकरण म्हणतो आहे तो जागतिकीकरण पाहिजे तेवढं साध्य झालं नसतं, जागतिकीकरणाचा विकास झाला नसता, व्यापारीकरण वाढलं नसतं. तर बघूया की तंत्रज्ञानामध्ये भारतानं आता एक वेगळं पाऊल ठेवलेलं आहे, उंच शिखरावर पोहोचलेलं आहे आपण. पण आपण जर पूर्वी पाहिलं तर आपल्या भारतामध्ये केवळ दूरदर्शन होतं आणि या दूरदर्शनच्या माध्यमातून जो आपला जो एंटिना होता आणि तो एंटिना आपण फिरवत होतो आणि त्या दूरदर्शनच्या माध्यमातून केवळ थोडीशी माहिती आपल्याला मिळत होते. आणि महाराष्ट्रामध्ये केवळ मुंबई आणि दिल्ली दूरदर्शनचे चॅनल आपण बघू शकत होतो. त्यानंतर खाजगी चॅनल सुरू झाले आणि खाजगी चॅनल सुरू झाल्यामुळे एक प्रकारे सपाटा सुरू झाला आणि म्हणून आपल्याला विदेशातील ज्या काही बातम्या आहेत, ज्या काही माहिती आहेत ते समजू लागल्या, व्यापार जो आहे ते समजू लागला. विदेशामध्ये जागतिकीकरण कसं वाढलं, विदेशामध्ये भांडवल कसं वाढलं, तिथे पैसा कसा वाढतो आहे, लोक आपला उद्योग व्यवसाय कसा करते आहे, हे सर्व या इंटरनेटच्या माध्यमातून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व लोकांना समजलं आणि खाजगी चॅनलच्या माध्यमातून समजलं. आपण पाहिलं की पूर्वी घरोघरी टेलिफोन नसायचे, पोस्ट ऑफिसमध्ये टेलिफोन असायचे आणि मग या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फोन केले जायचे. ते पूर्वी जुने रिसिव्हर असणारे ते ट्रिंग ट्रिंग म्हणतो आपण तसे ते मोबाईल असायचे, फोन असायचे तो. आणि मग त्याच्या माध्यमातून एक प्रकारे काय केलं जायचं, कॉल्स केलं जायचं. पण आता आपण पाहतो की तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती आता इंटरनेटने केलेली आहे आणि इंटरनेट असल्यामुळे आपण पाहतो की एका क्लिकवर आपण जगातली कोणतीही माहिती आपण एक प्रकारे माहिती मागू शकतो, माहिती शेअर करू शकतो. आणि जागतिक व्यवस्थेमध्ये काय चालू आहे आणि व्यापार कसा होतो आहे हे सर्व शेअरच्या माध्यमातून आपल्याला माहिती पडते आणि हे सर्व तंत्रज्ञानाची कमाल आहे. आणि या तंत्रज्ञानाच्या कमालीमुळे आपण पाहतो की सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतो की ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि हे सर्व व्हॉट्सअप, हे सोशल मीडिया ज्याला म्हणतो आपण, हे सर्व माध्यम एक प्रकारे नेटवर्किंगचे माध्यम आहे. आणि या नेटवर्किंगच्या माध्यमातून क्षणार्धात बरीचशी माहिती सुद्धा मिळते, बरीचशी नकारात्मक माहिती सुद्धा पोहोचते. पण असं म्हटले जाते की सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट पोस्ट करण्याच्या पहिले विचार करावा लागतो आणि ती गोष्ट खरंच सत्य आहे का, ती सत्य परिस्थिती जाणून घेऊनच ती जी काही
पोस्ट आहे ते शेअर केली पाहिजे असं म्हटल्या जाते. इथे आपले हे सर्व पॉइंट्स संपलेले आहे आणि हे दुसरं प्रकरण जागतिकीकरण हे इथे आपल्या संपलेलं आहे.